सासूबाईंचा साखरपुडा ही कल्पना थोडी जरा जरा गमतीदार आहे. आणि यामध्ये रिक्षावाला आणलेला आहे. म्हणजे या तुमच्या पिक्चरच्या ह्याच्यामध्ये जी सरमिसळ तुम्ही केली ती जरा माझी जरा मला असं वाटतं की आपल्या सगळ्या धक्काधक्कीच्या जीवनात त्यातल्या त्यात जरा हलकं फुलकं काही करायचा तुमचा तो प्रयत्न आहे असं सगळं दिसत आहे. आता याच्यामध्ये रिक्षावाला आहे आणि रिक्षावाल्याच्या जीवनाशी आम्ही संबंधित आहोत. रिक्षाचं वय, रिक्षाचं एकूण जनतेशी संबंध, म्हणजे अगदी घराच्या दारापाशी म्हणजे उंबऱ्यापाशी येणारं जे वाहन आहे ते रिक्षा आहे. म्हणजे खाजगी कारपेक्षा सुद्धा ते इतकी जवळ जाते. खाजगी कार घरात दिवस नाही पण ही घराच्या दाराशी जाते असं ते वाहन आहे. आणि या रिक्षावाल्याला दिवसभर वेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. आणि त्याच्यातला जो माणूस आहे, रिक्षावाल्याचा जो माणूस आहे, तो माणूस जो वागत असतो वेगळ्या प्रसंगाला तो म्हाताऱ्या माणसाची कसं करावं, तरुण माणसाची कसं करावं, जोडी एखादी पाठीमागे बसलेली आहे तरुण मुलांची, त्यांच्या झाल्याला रोमांस आहे, त्या रोमांसला लक्ष असून सुद्धा लक्ष नाही असं दाखवण्याचा त्यांचं असं सगळं त्याचं रसिक जीवन त्याचं जीवन आहे नाही सगळं. तेव्हा तुम्ही एक प्रयत्न केला आहे. आता मी काय सांगणार, मला असं बहुजनांच्यातल्या कोणी कलात्मक काही तर आनंदच वाटतो. कारण कलात्मकता ही जीवनाचा अंग असते. त्याशिवाय दुसरं काही नाही. तर मग माणसासारखी सिरियस गंभीर जमली तर ते काय अवघड नाही, अवघडच होतं. तर असा जो रिक्षावाला आहे त्याला मध्ये यात तुम्ही घेतलेले आहेत. म्हणजे आता मला कल्पनाही कळत नाही की सासूबाईंचा साखरपुडा आणि रिक्षावाला आहे हे कसं काय जुळवलं गणित ते पाहिल्याशिवाय तसं समजणार नाही. बरं, पण जर तुमचं ते मिनिटपणे केलं तर रिक्षावाल्यांच्या वेळेस तो पॉप्युलर होईल. त्यामध्ये जे काही तुम्हाला प्रयत्न करायचे मी तुम्हाला मदत करेन एवढंच तुम्हाला. तुमचे फक्त आशीर्वाद पाहिजेत आम्हाला आणि शुभेच्छा पाहिजेत तेवढ्या द्या. आता आणखी कोणत्या शब्दात निवड म्हणजे तुम्ही साहित्यिक मंडळी आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही तुम्हाला काय आता तुम्ही भेटा. खूप बरं वाटलं बाबा, तुम्ही आम्हाला भेटलात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जाऊ आणि यापुढे पुन्हा पुन्हा आम्ही तुमच्याकडे नवीन काय काय घेऊन येऊ. धन्यवाद. धन्यवाद. छान.